उन्हाळा आलं की वाळवणीच्या पदार्थांची आपल्या गृहिणींची लगबग चालू होते। त्यातलाच एक मस्त खूप माझ्या आवडीचा पदार्थ तो म्हणजे बटाट्याचे चिप्स। तर मला अत्यंत आवडतात हे चिप्स आणि खूप सहजरित्या होतात। याला खूप जास्त कष्ट वगैरे करावे लागत नाही। तर खूप छान मस्त बघा पांढरे शुभ्र असे माझे हे चिप्स झालेले आहेत। तर मार्च महिन्यापर्यंत आपण हे चिप्स करायचे असतात। एप्रिलमध्ये वगैरे एप्रिल मे मध्ये वगैरे जर तुम्ही चिप्स केले तर ते मार्च महिन्यामध्ये केलेल्या चिप्सपेक्षा थोडे लालच होतात। तर असे छान छान टिप्ससाठी व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा। तर तुम्ही बघाल इतर किती छान चिप्स माझे तयार झालेले आहेत। तर अजिबात कुठेही मी जास्त तामझाम केलेला नाही, फक्त आणि फक्त मीठ आणि तुरटीचाच वापर केलेला आहे। अगदी साधी सोपी नवशिके सुद्धा करतील अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग सुरुवात करूया। तर बघा इथे मी 3 किलो बटाटे घेतलेले आहे आणि स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेले आहेत हे बटाटे। तर बघा बटाटा निवडताना असा छान मस्त इंदुरी बटाटा निवडायचा की याची साल थोडीशी पातळ असते। तर बघा नखाने जर तुम्ही असं करून बघितलं तर लगेच साल निघते। तर अशा पातळ सालीचा नेहमी बटाटा घ्यायचा, जेणेकरून हा बटाटा आतून सुद्धा खूप छान पांढरा शुभ्र असतो। जे आतमध्ये असे थोडेसे पिवळसर असतात ते बटाटे अजिबात घ्यायचे नाही। तर बघा किती पातळ साल आहे, असाच पातळ सालीचा आपल्याला बटाटा घ्यायचा आहे। 2 ते 3 पाण्याने बटाटे बघा मी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर अशा प्रकारे त्याची साल काढून घेतलेली आहे। तर बटाटे धुण्याची कृती मी तुम्हाला दाखवली नाही, व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी डायरेक्ट बटाटे सोलतानाच दाखवलेले आहे। तर बघा किती पातळ साल निघते। तर अशाच प्रकारे सगळे बटाटे मी सोलून घेतलेत। तर बघा चिप्स करताना नेहमी लक्षात ठेवा मोठेच बटाटे घ्यायचे। मोठे घेतले तर चिप्स आपले छान मस्त असे मोठे मोठे पडतात। तर बघा इथे सगळे बटाटे माझे सोलून झालेले आहेत आणि बटाटे सोलल्या सोलल्या लगेच पाण्यात टाकायचे, नाहीतर ते काळे किंवा लाल पडतात। ही कृती नेहमी लक्षातच ठेवायची। आता याची आपण अशा छान मस्त स्लाइस करून घेऊया। तर चिप्स करायची माझी ही खिसणी आहे, त्या खिसणीच्या साह्याने मी असे पाण्यामध्येच हे चिप्स पाडून घ्यायचे आहे आपल्याला। तर लक्षात ठेवा की नेहमी चिप्स पाडताना ते असे ताटामध्ये वगैरे पाडायचे नाही, डायरेक्ट पाण्यात पाडायचे, जेणेकरून ते लाल होत नाही। तर बघा खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळ असे चिप्स केलेले नाही, तर मीडियम साईजचेच केलेले आहे। खूप पातळ केले तर ते खूप लवकर जळतात आणि जाड खूप केले तर ते दातामध्ये फसतात, म्हणून मीडियम साईजचेच केलेले। तर आता एका टबमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपण थोडीशी 2 चमचे तुरटी टाकून घेऊया। तर माझे टोटल बटाटे हे 3 किलो आहे, तर 3 किलोसाठी मी 2 चमचे तुरटी वापरलेली आहे। तर बघा अशा प्रकारे तुरटीचं बारीक मी अशा भुगा करून घेतला आणि या पाण्यामध्ये छान मस्त अशी फिरवून घेतली। आता हे सगळे चिप्स आपण तुरटीच्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आणि रात्रभर हे असेच झाकून ठेवायचे आहेत। तर ज्या पाण्यामध्ये आपण खिसले ते पाणी मी फेकून दिलं आणि तुरटीच्या पाण्यामध्ये पुन्हा हे टाकलेत आणि आता झाकण ठेवून घेतलं। तर बघा रात्रभर भिजत घातल्यानंतर चिप्स आपले असे दिसतात। तर थोडासा असा येल्लोइश म्हणजे पिवळसर कलर आलेला आहे। आता आपण हे 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आहे। तर छान मस्त पाणी पूर्ण क्लीन दिसेल तोपर्यंत धुवायचे। तर बघा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर पाणी तुम्हाला दिसतच असेल आता पूर्ण क्लीन दिसते। तर जोपर्यंत असं पाणी पूर्ण स्वच्छ दिसत नाही तोपर्यंत आपल्याला हे धुवायचे। जास्तीत जास्त 4 वेळा चिप्स पूर्ण धुवून घ्यायचे, जेणेकरून पूर्ण स्टार्च यामधलं निघून जाईल। तर बघा गॅसवरती पातेल्यामध्ये असं पाणी छान उकळत ठेवलेलं आहे आणि आता त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे। तर इथं मी 2 चमचे मीठ टाकलेलं आहे। तर जेव्हा हे बटाटे शिजतात तेव्हा तुम्हाला थोडेसे अळणीच लागतात, पण सुकल्यानंतर ते पुन्हा छान मस्त लागतात, म्हणून मीठ हे बेतानेच घालायचं। तर छान मस्त उकळी आल्यानंतर आता हे बटाट्याचे चिप्स यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। आता हे उकडताना यामध्ये अजिबात तुरटी वगैरे टाकायची नाही, फक्त मीठच टाकायचं आहे आणि पाणी थोडं कमीच घ्यायचं, कारण पाणी जास्त घेतलं तर यामध्ये चिप्स कमी मावतात। तर सुरुवातीला हे चिप्स असे तुम्हाला वरती आलेले दिसतात,
पण थोडीशी वाफ धरली की हे चिप्स पूर्ण खाली बसतात. तर मी दाखवते तुम्हाला. बघा, पूर्ण पातेलं आपलं भरलेलं आहे, पाणी अजिबात वरती नाही. आता झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं बघा, पूर्ण चिप्सवरती पाणी आलेलं आहे आणि उकळी छान आपल्या पाण्याला सुटलेली आहे. उकळी आल्यानंतर साधारण 5 ते 6 मिनिट हे छान मस्त शिजू द्यायचे आहे. आणि तसं चेक करायचं असेल तर बटाटा हा अर्धा कच्चा शिजेल तोपर्यंत आपल्याला उकडून घ्यायचा आहे. पूर्ण उकळायचा नाही, नाहीतर या चिप्सचा गारा होतो आणि चिप्ससुद्धा लाल होतात. तर बघा, अर्धे कच्चे थोडासा रंगसुद्धा या बटाट्यांचा चेंज होतो. पहिले सुरुवातीला पांढरा शुभ्र दिसतो आणि शिजत आले की थोडासा पिवळसर दिसतो. आता याला उकळी आलेली आहे आणि 5 ते 6 मिनटं झालेले आहे. आता मी गॅस बंद करून घेतला. आता एका चाळणीच्या साहाय्याने आपण एका चाळणीच्या भांड्यामध्ये हे काढून घ्यायचे. लक्षात ठेवा, ही प्रोसेस खूप पटापट करायची आहे, नाहीतर बटाटे या पाण्यामध्ये शिजायची शक्यता असते. म्हणून मी पटापट हे सगळे चिप्स एका भांड्यामध्ये काढून घेतलेत. तर लक्षात ठेवा, हे चिप्स शिजवताना फक्त 80% शिजवायचे आहे, पूर्ण शिजवायचे नाही, नाहीतर तुमचे चिप्स लाल होतात. आता हे एका भांड्यामध्ये सगळे काढून घेतले आणि एका कपड्यावरती अशा प्रकारे सुकवून घेतलेत. एखादा प्लॅस्टिकचा पेपर किंवा साडीवरती सुद्धा तुम्ही टाकू शकतात. तर इथं माझ्या घरामध्ये ऊन येत नाही, तर मी हे फक्त फॅनखालीच सुकवून घेतलेले आहे. नंतर सुकल्यानंतर 1 ते 2 दिवस मी हे फक्त टोपल्यामध्ये उन्हात ठेवलेले आहे, कारण एवढं सारे चिप्स मावतील एवढं ऊन आमच्याकडे येत नाही. 1 दिवस फॅनमध्ये सुकवून मी हे 2 ते 3 दिवस उन्हामध्ये छान मस्त कळकळीत सुकवून घेतले. तर बघा, असे चिप्स आता आपले हे तयार झालेले आहेत. तर घरातच सुकवून हे अजिबात तुम्हाला काळे वगैरे पडलेले दिसत नाही आणि लालही पडले नाही. फक्त मी 2 ते 3 दिवस अगदी थोडंसं अर्धा तासभरच ऊन येतो माझ्या गॅलरीमध्ये, तेवढेच उन्हात ठेवलेले आहे. तर छान मस्त चिप्स तयार झालेले आहेत. तर आता आपण तळून बघूया. कढईमध्ये तेल गरम ठेवलेलं आहे आणि तेल मस्त छान गरम झालेलं आहे. तर बघा, आता तेलामध्ये आपण हे चिप्स टाकून घ्यायचे. तर टाकल्यानंतर बघा, किती छान मस्त पांढरे शुभ्र असे चिप्स आपले तयार झालेले आहे. अजिबात लाल वगैरे पडलेले नाही आणि छान मस्त असे मऊसूतसुद्धा झालेले आहेत. तर मऊसूत म्हणजेच असे खूप कडक झालेले नाही, खाताना छान मस्त असे मऊ लागतात. तर अशाच प्रकारे मी अजून थोडेसे चिप्स तळून घेते. तर बघा, किती छान झालेले आहेत. तर हे चिप्स मी फक्त घरामध्येच फॅनखाली सुकवलेले आहे, तरीसुद्धा अजिबात काळे वगैरे आणि लालही झालेले नाही. फक्त अर्धा तास 2 ते 3 दिवस उन्हात ठेवलेले होते. तर बघा, किती छान झालेले आहेत. आणि तुम्ही जर मी सांगितलेल्या ट्रिकनुसार केले तर तुमचेसुद्धा चिप्स असे छान मस्त पांढरे शुभ्र होतील. अगदी घरच्याच साहित्यामध्ये केलेले आहेत. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत खात रहा, मस्त रहा. धन्यवाद. बाय बाय.